राधे राधे. आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहोत की तबला, शहनाई, ढोलकी हे कसं ड्रॉ केलं गेलं पाहिजे. तर सुरुवातीला मी बदाम शेप घेतलेला आहे दोन्ही बाजूला आणि दोन शेपच्या आतमध्ये सॉफ्ट कर्व लाईन, ज्यामुळे तुमचा ढोलकीचा आकार तयार होणार आहे. पुन्हा एक कॅप्सूल शेप आणि दोन बाजूला पानाचा आकार म्हणजे तबला शेप. पुन्हा एक अलमंड आणि जस्ट दोन कर्व लाईन म्हणजेच तुमची शहनाई आणि एक व्ही शेप. दॅन पुन्हा एक अलमंड शेप म्हणजेच तुमची तुतारी. आणखी एक तुतारी तुम्ही काढू शकता. म्हणजेच एका बंचमध्ये तुम्ही कमीत कमी 4 ते 5 एलिमेंट्स किंवा घटक जे आहेत ते काढू शकता. आता फिलिंग कशी करायची, स्ट्रक्चर ह्या पद्धतीने असणार आहे. दोन्ही बाजूला मी स्कॅलप काढून W पेटल किंवा M पेटल बॉर्डर लाईन मी डिझाईन केलेली आहे. ती बोल्ड करून कवर लाईन आणि बेस लाईन पण तुम्ही घेऊ शकता. बेस लाईन प्लस स्कॅलप इथे मी ड्रॉ करणार आहे. फिलिंग अत्यंत महत्त्वाची आहे, कारण की आतमध्ये डिझाईन कोणत्या पद्धतीने भरली गेली पाहिजे जेणेकरून प्रत्येक घटक हा स्वतंत्र दिसेल याचा विचार इथे करावा लागतो. कारण की ग्रुपमध्ये जेव्हा आपण 4 ते 5 गोष्टी वेगवेगळ्या असतात आणि ते आपल्याला दर्शवायचं असतं तेव्हा एक ट्रायंगल म्हणजेच त्रिकोण ही बॉर्डर लाईन मी इथे डिझाईन करत आहे. ह्याच पद्धतीने तुम्ही हे डिझाईन करायचं आहे. त्यानंतर तबल्यामध्ये पुन्हा सेंटरला एक अलमंड शेप आणि दोन्ही बाजूला चंद्रकोरीचा आकार. आता शहनाईमध्ये जस्ट स्कॅलप यू पेटल बॉर्डर लाईन. हे यू पेटल्स आपण काही भागामध्ये काढून घेणार आहोत आणि नंतर कंटिन्यू स्कॅलप ड्रॉ करणार आहोत. आता मी हे असं का बरं, मी वेगळ्याच का डिझाईन नाही केल्या तयार किंवा ह्याच डिझाईनचा मी वापर का करते, ह्या प्रश्नांची उत्तरं हवी असेल तर लेक्चर शेवटपर्यंत बघा. जर ढोलकीमध्ये मी डार्क दाखवते टोन किंवा शेड, तर मला शहनाईमध्ये लाईट दाखवणं गरजेचं आहे. जर ढोलकीमध्ये मी लाईट टोन दाखवते तर तबल्यामध्ये मी डार्क टोन दाखवणार. म्हणजेच तुमच्याकडं जे 2 टोन आहेत किंवा 2 शेड जे आहेत, एक लाईट आणि डार्क, जो आत्तापर्यंत माझ्या स्टुडंटला कळलं असेल की जे कंटिन्यू माझे लेक्चर्स अटेंड करतात त्यांना, की लाईट आणि डार्क हे मुख्य शेड असून इतर शेड्स देखील आपण निर्माण करू शकतो. ते कसे, तर आता बघा. आता ह्या ढोलकीमध्ये मी एकदम डार्क टोन नाही यूज करणार आहे, मीडियम टोनचा वापर करणार आहे, जेणेकरून मला 3 शेड इथे मी तयार करणार आहे. एक लाईट, दुसरा मीडियम आणि तिसरा डार्क. तर कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे बघा. तुतारीमध्ये खूप कमी जागा असल्यामुळे जी स्कॅलप आहे ती आपण वारंवार जर ड्रॉ केली तर तो स्पेस इझिली विजिबल पण होणार आहे. आणि 4-5 गोष्टी एकत्र असल्यामुळे तुम्ही त्यांना कॉम्प्लिकेटेड करू नका जास्त, नाहीतर त्या उठूनच दिसणार नाहीत. बघा, हा मीडियम शेड किंवा मीडियम टोन मी इकडे अप्लाय केलेला आहे. कशासाठी केलेला आहे की 4 ते 5 घटक वेगवेगळे आहेत, तर त्या ग्रुपमध्ये ते दिसले देखील हवे. आता ढोलकी असू दे किंवा तबला असू दे किंवा शहनाई असू दे, जो सेकंड राऊंड आतमधला आहे तो तुम्ही डार्क करू शकता किंवा लाईट करू शकता. हे डिपेंड्स ऑन युअर चॉईस. तबलामध्ये मी डार्क केलेला आहे, जसं ढोलकीमध्ये मी मीडियम टोन ठेवला तर तबलामध्ये मी डार्क टोन ठेवला. आता शहनाई तुम्ही बघा वरती आहे, त्याच्यामध्ये लाईट, म्हणजे 3 शेड हे एका पाठी एक येत आहेत. तर त्या गोष्टी मी इकडे बॅलेन्स केलेल्या आहेत. आणि आतमध्ये जसं मी सांगितलं की तुम्ही लाईट किंवा डार्क या 2 गोष्टींचा वापर करू शकता. खूप गोष्टी ह्या लेक्चरमधून शिकण्यासारख्या आहेत आणि नक्कीच शिकायला मिळालं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या भाषेतून शिकण्याची मज्जा ही वेगळीच असते आणि इतकं छान नॉलेज जर तुम्हाला मिळतं आहे तर ऑफकोर्स तुम्ही ते घेतलं पाहिजे. ह्याच गोष्टी जर तुम्ही बाहेर शिकायला गेलात तर बाहेर ह्याच गोष्टी शिकवण्याचे खूप जास्त चार्जेस जे आहेत ते घेतले जातात. पण जर तुम्हाला खरंच काहीतरी व्हायचं आहे तर तुम्ही नक्की करा. आता
बाजूला डिझाईन कशी क्रिएट करायची, तर बाजूला मी इकडे जस्ट एक लोटस ड्रॉ केलेला आहे आणि बाजूला फ्लावर्स ड्रॉ करणार आहे, जेणेकरून आपण जे ड्रॉ केलं आहे इन्स्ट्रुमेंट्स किंवा जे एलिमेंट्स ड्रॉ केलेले आहेत ते स्पष्टपणे आणि ठळकपणे दिसून येतील. XYZ कोणतीही डिझाईन तुम्ही ड्रॉ करू शकता, पण जर ही डिझाईन केली तर बेस्ट आउट ऑफ बेस्ट आहे. आउटस्टँडिंग ते दिसायला पण खूप सुंदर दिसणार आहे. ह्या पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण ढोलकी, तबला, शहनाई आणि तुतारी हे 4 घटक कवर केलेले आहेत आणि अत्यंत सुंदर अशी फिलिंग देखील त्याच्यासोबत केलेली आहे. जर सेम तुम्ही ब्राईडमध्ये हे अप्लाय कराल तर तिला देखील ते आवडणार आहे. बट बिफोर ॲप्लिकेशन क्लायंट्स व्हॉट दे नीड, त्यांची नीड काय आहे हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे तुम्हाला काम करायचं आहे. बट शिकताना तुम्हाला तर सगळंच शिकायचं आहे. तर ह्या पद्धतीने आजचा लेक्चर खूप सुंदर होता. आय होप तुम्हाला आवडला असेल आणि नक्की मला DMs करा, कमेंट्स करा. तुमचे काय प्रॉब्लेम्स असतील तर मी डेफिनेटली ते सॉल्व करेल आणि इंस्टाला टॅग देखील करा. स्टोरी टाका की आज आम्ही हा लेक्चर अटेंड केलेला आहे आणि हे तुम्ही कुठे काढू शकता. आणखी एक प्रश्न आहे, तर हे तुम्ही पामवरती काढलं तर त्याचा कलर खूप सुंदर येणार आहे किंवा एल्बो टू ब्रिस्ट ह्या दरम्यान तुम्ही कुठेही ही डिझाईन अप्लाय करू शकता. बट नॉट फॉर सायडर्स, ओन्ली फॉर ब्राईड. एंगेजमेंटला मोस्टली हे नाही ड्रॉ करत कोणी. आत्ता ब्राईडमध्ये हे ड्रॉ करतात, ते पण हिंदू किंवा महाराष्ट्रीयन ब्राईड असेल तरच हे इन्स्ट्रुमेंट ड्रॉ केले जातात आणि अदरवाईज ख्रिश्चन ब्राईड असेल तर त्यावेळेस हे अप्लाय होत नाही. प्रत्येकाचं कल्चर वेगवेगळं असतं, त्यामुळे अप्लाय करण्याअगोदर क्लायंटची नीड समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि हे इन्स्ट्रुमेंट तुम्ही असं नाही की ग्रुपमध्येच ड्रॉ करू शकता, हे इन्स्ट्रुमेंट तुम्ही सेपरेटसुद्धा ड्रॉ करू शकता. ते खूप सुंदर दिसतील जरी सेपरेट केले तरी. थँक्यू गाईज फॉर वॉचिंग दिस लेक्चर.